संपूर्ण तालुक्याला आहे। तुम्ही कधी मार्केट यार्डमध्ये जर गेले आणि जर मार्केट यार्डविषयी जर कोणी बोलायला सुरुवात केली तर सर्वात पहिली आठवण येते ती स्वर्गीय वसंतराव बाजीराव यांची। त्यांनी सभापती झाल्यानंतर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने त्यावेळेस मार्केटला एक वेगळ्या प्रकारची गती देण्याचं काम केलं। विविध प्रकारचे त्या ठिकाणी जे काही व्यापार आहे त्या व्यापाराला गती देण्याचं काम केले। त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमची नियुक्ती झाली। त्यामुळे डिजिटल केलं तुम्ही किती दिवस सांगणार। ही संस्था ही जी निवडणूक आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे आणि तुम्ही एक प्रामुख्याने इथं सांगितलं आंबेवाला तुपेवाला, ते तर आम्ही मागच्या निवडणुकीपासून ऐकतोय। खरं तर या ठिकाणी मला त्यांना आव्हान करायचं आहे, जर आंबेवाला तुपावाला तुम्ही त्यांना हिनवत असाल, आज आपण पाहिलं तुम्ही तुपावाला बोलता, त्यांचं आता नावही घ्यायला काय हरकत नाही, तुपावाला कोणाला बोलताय, माननीय देवेंद्र शिरसाहा ज्यांच्या कुटुंबाने तालुक्यामध्ये अनेक प्रकारचं उपक्रम राबवून त्यांच्या स्वतःच्या जमिनी दान करून ट्रस्टच्या मार्फत एक तालुक्याला चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यासाठी त्या ठिकाणी केलेल्या आहेत। त्यांनी जे व्यवसाय चालू केले, भले तो कुठलाही असेल, दुधाचा असेल, कारखाना असेल, इतर काही व्यवसाय असतील, त्याच्या माध्यमातून आज हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। जर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असेल तर तुम्ही त्यांना आंबेवाला तुपेवाला हिनवण्याची काही गरज नाही। तुम्ही दुसरा आंबेवाला म्हणताय। आज आंबेवाल्यांचा जरी आपण विषय घेतला, त्यांनी जे जे व्यवसाय केलेत, ज्या ज्या संस्था चालवल्यात, त्या संस्थांमध्ये हजारो लोकांचे उदरनिर्वाह चालतात। मग तुम्हाला त्या गोरगरिबांचे उदरनिर्वाहाला खोडा घालायचा आहे का? जर तुम्ही संस्थांना टार्गेट करताय, आज चांगल्या चालणाऱ्या संस्था जर उद्या मोडकळीस आल्या तर तालुक्याचं संपूर्ण तुम्ही काय बजेटच तुम्ही कोलमडून टाकशाल। मग तुमचा उद्देश नक्की तालुक्यातला बरबाद करायचा आहे की तालुक्याला प्रगतीपथावर न्यायचे, चांगल्या संस्था अडचणीत आणायच्यात। त्यामुळं आंबेवाला तुपावाला हिनवून काही उपयोग नाही। तुम्ही तुमच्या स्वतःची एखादी संस्था काढा, एखादा व्यवसाय काढा, त्या माध्यमातून 10-20 लोकांचा उदरनिर्वाह कसा होईल यासाठी प्रयत्न करा। त्यामुळे अशा प्रकारचं हिनवून तुम्ही मतदारांची दिशाभूल करू नका।